राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिनाथ भगवान की जय। आदि शक्ति मुक्ता भाई की दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ता भाई की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सद्गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। धन की जय हो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायकम्। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवरुध्यतत्र कृतभिः शुश्रूषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतदवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रेयजननी देवाची मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। आता उपेक्षिता मज नगे लाज कवनाशी नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार कारुण्याता
अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। त्या ज्ञानाची रसाळ कथा मराठिया सांगेन आता इथे अवधान द्यावे श्रोता हे विनवनी संता सलगीची पूर्ण सलगी दिधली स्वामी म्हणून निशंक झालो आम्ही परी जे बोले न परी जे बोले न ज्ञानांगमी ते सादर तुम्ही परिसावे ऐसे प्रार्थोने श्रोतेजन समर प्रसन्न केले साधू सज्जन पुढील कथेचे अनुसंधान एका जनार्दन सांगेल आदि कल्पाचे अनुसंधान आदि कल्पाचे आदि हे कारण वजळ समाधी ब्रह्म झाला जड बुद्धी सृष्टी सर्जना विधी स्फुरेना या परी केवळ ज्ञान नाभी कमळी कमळासन विसरला आपणापण मी हे कोण स्फुरेना त्या ब्रह्मचित्कला विश्वव्यापिका आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा दरबारामध्ये चातुर्मास्याच्या सेवेकरता चालू असलेला हा शांती ब्रह्म श्री संत श्रीमंत एकनाथ महाराज या कृत असणारं हे चतुश्लोकी भागवत ग्रंथ टीकात्मक ग्रंथ या ग्रंथाच्या चिंतनाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये जवळजवळ आपल्या 27 ओव्यांचं चिंतन 28 ओव्यांचं चिंतन जवळजवळ आपलं यथामथी यथावकाश झालेलं आहे आणि आता 29व्या ओवीपासून आपल्याला आज चिंतनाला सुरुवात करायची आहे. नाथ महाराज या ग्रंथाची पूर्वपीठिका मांडतायत. नाथ महाराज म्हणतात ब्रह्मदेवाला कल्पाच्या आधी सृष्टीच्या प्रारंभाला या कल्पाच्या वेळी ज्यावेळेस सृष्टीचा प्रारंभ होता ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेव म्हणजेच ब्रह्मदेव प्रगट झाले आणि प्रगट झाल्या नाभिकमळातून प्रगट झाल्यानंतर भगवान आदिमहाविष्णूच्या माध्यमातून ब्रह्मदेवाची जी जडत्व बुद्धी होती त्या बुद्धीतलं जडत्व काढून अज्ञान निरसन करून देहाभिमान देह तादात्म्य निरसन करून ब्रह्मदेवाला ज्ञान संपन्न केलं आणि ज्ञान संपन्न करून त्यांना सृष्टी उत्पत्तीचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्यसुद्धा शक्तीसुद्धा भगवंताने त्या ब्रह्मदेवांमध्ये प्रवेशित केली आणि अशा प्रकारचं ते जे ज्ञान आहे जे ज्ञान भगवंताने सांगितलं ते अवघ्या 4 श्लोकामध्ये त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि नाथ महाराज म्हणतात असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेव कसं झाला ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न ब्रह्मदेव ज्ञान संपन्न झाले ज्ञान समृद्ध झाले आणि त्यामुळे त्यांना काय झालं आता सृष्टीत करिता सृष्टीचे सर्जन तिळभरी अभिमान बाधिना. माणसं वास्तविक आपण व्यवहारामध्ये जर आपला सामान्य जीवांचा जर विचार केला तर सामान्य जीव मी मुद्दाम शब्द वापरतो. सामान्य जीव मुद्दाम शब्द वापरतो कारण ब्रह्मदेव सुद्धा एक जीवच आहे. मागे केव्हा तरी आपण बोलून गेलो असेल प्रवचनामध्ये ज्ञानवारांतात ब्रह्मेशाना परवते वाढणे नाहीची जीवाचे
तेथोनी परवते ब्रह्मचिकिते. ब्रह्मापर्यंत जीव अवस्था आहे आणि ब्रह्माच्यावर ब्रह्म अवस्था आहे. योग आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मा हा सर्वात उच्च कोटीचा जीव आहे. आपण सामान्य कोटीचे जीव आहे आणि जगात सर्वांचा अगोदरचा आदिपिता ब्रह्मदेव आहे. सर्वांचा आदिपिता कोण आहे? ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवाचा आदिपिता भगवान नारायण आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. 9वा अध्याय गीतेचा म्हणतात पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. अरे मी आईचा बापही मीच आहे. मातुल कुळातलाही तुमचा आजोबा मीच आहे आणि बापाच्या कुळातला पितृकुळातला आजोबा सुद्धा मीच आहे. सर्व जग कोणापासून झालं आहे? परमात्म्यापासून निर्माण झालेला आहे. आणि असा असणारा तो म्हणजे आपण जर एका दृष्टीनं थोडा विचार केला, जीवदृष्टीच्या विचारानं जर विचार केला तर आपले वडील ब्रह्मदेव जीवाच्या दृष्टीने आणि आपले आजोबा भगवान नारायण आदि महाविष्णू. अशा प्रकारे असो तर अशा प्रकारे भगवंताने त्या ब्रह्मदेवाला एवढं केला तर त्या ज्ञान दिल्यानंतर काय झालं? एवढी सृष्टी निर्माण केली. किती सृष्टी निर्माण केली? अखंड घडतो मळकिरे बाप चहाडाचा कुलाड हाळाचा. बाप चाडाचा कुलाड हाळाचा अखंड घडतो मळकिरे. चहाडाचा म्हणजे चाड्या करणारा, कुबड्याला हे लावणारा, त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, चुगली लावणारा कोण आहे? बाप चहाडाचा कुलाल हाडाचा. म्हणजे जातिवंत. कुलाल म्हणजे कोण आहे? कुंभार आहे. जातिवंत. अखंड घडतो मळकिरे. रोज त्याचे आवे निघत असतात. आपले तरी मी त्याच्यामध्ये पावसाळा असला, पाऊस आला तर आवा खचून जातो, आवाज निघत नाही. या कुंभाराचा आवा कधी बंद पडतच नाही. रोज मडके तयार होतात. असे मडके तर बरं. हे मडके बनवत असताना अशी विशेषता आहे की एक मडकं एकासारखं नाही हो. एक मनुष्य एकासारखा नाही. माणसं कशाला, जीव सुद्धा एक कोणीच कोणासारखं नाही. अगं उगीच तुम्ही रस्त्यानं चालताना 4-5 माणसं जर असे चालले ना सोबत तर चालत असताना पाहतो सारखे तर दिसत नाही पण त्यांची चालसुद्धा सारखी नाही. कोणी इतकं चालतं तर कोणी असं चालतं, कोणी असं चालतं, कोणी मलपत चाले मलपत कैसे अंग डोलवीत. कोणाचं जसे डेगिक याच्यात आमचे ते वैकुंठवासी गुरु पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे काही लोकांच्या तालावर, चालण्याच्या तालावर पोलाची प्रॅक्टिस करायची. अशी याच्यामध्ये म्हणजे विनोदानं सांगायचे ते माणसाला ज्ञान देत असताना. तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येकाचं चालणं वेगळं नाही, प्रत्येकाचं बोलणं वेगळं नाही, प्रत्येकाचं पाहणं वेगळं नाही. बरं सख्खे भाऊ, जुळे भाऊ जरी झाले, जुळं झालं जुळं. लोक म्हणतात जुळ्यामध्ये साम्य असतं. नाही, जुळ्यामध्ये साम्य नसतं. का बरंच असं साम्य असलं तरी त्यामध्ये काही ना काही कमी अधिकपणा असतो आणि तो फक्त त्याची आई ओळखतो. बापालाही एकदा ओळखू येणार नाही पण आईला त्यातली कमी जास्त ओळखू येते. म्हणजे एकासारखं एक असं नाही, असे अखंड मडके करणारा. परंतु एवढं करूनसुद्धा, एवढा जगाची उत्पत्ती करून ब्रह्मदेवाने सर्जन केलं तरीही सुद्धा त्याला अभिमान झाला नाही. मी 2 दिवस झाले सांगू आपलं असू द्या बरं. मी काल सांगितलं आपलं जर असलं ना तर आपण थोड्या याच्यावर आपण एवढा अभिमान करतो. काय तुकोबारा म्हणतात विद्या अल्प परी गर्व शिरोमणी. शिरोमणी म्हणजे याच्या मज हो निर्ज्ञानी कोण आहे. आपल्या जो काहीच नसतं. 2 टिपणं पाठ केलेली असतात, 2 चाली म्हणता येतात, 2 शब्द चांगले बोलता येतात, 4 लोक पाया लागतात, ते शेंबडे मंगळे, ते प्रतिष्ठित नसतात. परंतु असे तैटीत चालतो व आम्ही. आमच्या असं चालत असताना जसं शर्टाच्या गुंड्या तुटतात का, बटणं तुटतात का असं वाटतं. म्हणजे एवढी छाती काढून टाईट मानेनं चालतो आम्ही. परंतु याचं कारण काय आहे? पूर्ण ज्ञान नाही. याचं कारण आहे अज्ञान आहे. पुन्हा सद्गुरूंवर संतांवर पाहिजे एवढा विश्वास नाही. पोट भरण्याकरता ठीक आहे, आमचा संतांवर विश्वास आहे, हे पोट भरण्यापुरतं बरं आहे. परंतु खरा ज्यावेळेस कस लावल्या जातो ना
मला तर घडोघडी पावला पावलाला वैकुंठवासी यादव महाराजांची आठवण दिली. महाराज म्हणायचे की आपण संतांचे वाङ्मय, संत लक्षणं जर पाहिले, शिष्यांचे लक्षणं जर पाहिले, गुरुचं तर जाऊ द्या, पण शिष्यांच्या साधकाच्या याच्यात पहिल्या पायरीवरही आपण दिसत नाही. सांगा, आज ज्यांची अवस्था पूर्ण झाली, ज्यांना काळाला जिंकलं, अशा महात्म्याचे हे शब्द आहेत आपल्यासारखे. जिथं ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खो, तिथं आपल्यासारख्याचं काय आहे? म्हणजे आपल्यावर एकदा हे एका प्रकारे ज्ञानोबारायांचं हे अतिक्रमणच आहे. ज्ञानोबाराय ज्ञानियांचे राजे, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी, सांगदेव ज्ञानिया तो आत्मा माझा. ज्ञानोबाराय भगवंताने म्हणावं, ज्ञानी परमात्मा, ज्ञानी माणूस जो आहे तो प्रत्यक्ष माझा आत्मा आहे, असं ज्ञान स्वरूप असणारे ज्ञानोबाराय, ज्ञानाची ईश्वर असणारे ज्ञानोबाराय, ज्ञान ज्यांच्या घरी पाणी भरतं अशी ज्ञानोबाराय. आणि ते म्हणतात रवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेको, परी संत कृपा दीपको स्वज्वळ वसे. ज्ञानोबाराय स्वतःकडे किती दिन भावना करून घेतात. आणि आपण काहीही नसताना एवढा मोठा अभिमान मिळवून घेतो. परंतु अभिमान वाईट, अभिमान माणसाला नरकात घालणार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान माणसाला असं म्हणतात, गर्वाचं घर खाली, गर्वाचं घर खाली असतं. आणि म्हणून जे जिथं गर्व आहे तिथं ज्ञान नाही. ज्ञानोबाराय म्हणतात मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. मी काहीतरी झालो असं जो म्हणतो, समजा तो झाला, पण कोण? बावळट. ज्ञानी नाही, अज्ञानी झाला. कारण जिथं ज्ञान होतं, जिथं पूर्णता होते, तिथं पूर्णता झाल्यानंतर तिथं बोलायचं काम शिल्लक राहत नाही. ब्रह्मदेवाची अवस्था ही झाली. एवढी मोठी सृष्टी निर्माण केली तरी तिळभरी अभिमान बाधिना. आता ऐका, अभिमान हा अंतकरणातला एक अहंकार, अंतकरणातला भाग आहे. तो आहे मुळात स्थूल रूपात, सूक्ष्म रूपात, परंतु तो अभिमान कर्तृत्वाचे माध्यमातून जर झाला, देह तादात्म्य जर झालं आणि ममत्व जर झालं, देह संबंधीविषयीचं तादात्म्य जर माणसाचं वाढलं, तर तो अभिमान माणसाला, अज्ञानाच्या पोटातून जन्मलेला अभिमान तो माणसाला घातक आहे. पण हा ज्ञानाचे ज्ञान झाल्यानंतर तो अभिमान त्याचा सर्वचा सर्व निघून गेला. आपण विचार करणार करूच त्याचा थोडा, परंतु आपल्याला आता पुढे सरकायचं आहे. 2 दिवस झाले हेच चालू आहे. बरंचसं बाजून नाही, तसं केलं तर त्या आईसाहेब बसलेल्या बोलून घेणाऱ्या ते आहे. आपण काय निमित्त केलेलं आहे, फक्त त्याच बोलून घेणार आहे. परंतु तरी थोडं पुढे पुढे आता आपल्याला जावं लागणार आहे. कारण जवळ बरेचसे दिवस निघून गेले, थोडे दिवस आता एक एक दिवस निघता ओव्या कमी राहिल्या, भरपूर राहिल्या अजून. म्हणून आता पुढे जाऊया. तर अभिमान बाधत नाही. अभिमान बाधतो कोणाला? अज्ञानाला. अज्ञानाला अभिमान बाधत नाही. याचे प्रकार बरेचसे करता येतात. आता आपल्याला पुढे चालायचं आहे. आणि अशी जी अभिमान रहित करणारं जे ज्ञान आहे ते कल्पाच्या आधी भगवान आदी नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं. ती कथा कशी होती? ती कथा, ती ज्ञानाची कथा म्हणजे अतिशय रसाळ कथा आहे. रसाळ म्हणजे गोड. रस शब्दाचा अर्थ मराठीत रस म्हणजे द्रव्य जरी होत असला तरी रस हा शब्द संस्कृतामध्ये रसो वै सहा म्हणजे आनंद. रस शब्दाचा अर्थ आणि मराठीत सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस हा शब्द आनंदाने वापरला जातो. आज काही रस आला नाही बा प्रवचनात. म्हणजे इथं का आंब्याचा रस आणला होता का मोसंबीचा सडलेल्या? नाही, हा इथं रस जो आहे हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा. तुकोबाराय म्हणतात घोष आनंद, हा रस आनंदाचा. इथं रस ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्माचा रस आहे म्हणजे आनंद आहे. ब्रह्म कसा आहे? आनंद इति वेजान्यात. ब्रह्म आनंद स्वरूप आहे आणि तो आनंद रस आहे. तुकोबाराय म्हणतात सेवितो रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका. रानभरी कोणता रस आहे? तो आनंदाचा रस आहे. आणि तो आनंदाचा रस आणि त्याच ज्ञानाची ती रसाळ कथा.
ज्ञानाची म्हणजे आनंद जन्माला आणणारी, आनंद निर्माण करणारी जी कथा आहे, गोष्ट आहे, ते कथा ज्ञानाची, त्या ज्ञानाची रसाळ कथा मराठीया सांगेन आता. ज्ञाननाथ महाराज म्हणतात ती संस्कृतामध्ये सांगितलेली जी कथा ज्ञानाची आहे ना, आता मराठीया सांगेन. नाथ महाराज आता मी मराठीमध्ये सांगतो. काय स्वाभिमान आहे नाथ महाराजांना, ज्ञानोबरायांना मराठी भाषेचा काय स्वाभिमान आहे. संतांकडनं आपण त्यांच्या प्रत्येक क्रियेतून आपण शिकतो आणि नवे शिकवण्यासाठीच संत आले. निळोबाराय आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या संतांविषयी उद्गार सांगतात कृतज्ञतेचे. मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. आपल्याला कोठेच गुंता पडणार नाही. गुंता शब्दाचा अर्थ अडचण, प्रतिबंध आपल्याला कधीच येणार नाही. मग तुमचा परमार्थात तर गुंता येणार नाहीच, पण तुमचा प्रपंचात सुद्धा, संसारात सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणून मी सांगत असतो नेहमी की संत वाङ्मय, संत वाङ्मयाचा विचार, प्रवचन, कीर्तन तुम्हाला आवडत नसले तरी ऐकत जा. आवडत नसले कीर्तन प्रवचनाच्या विषयी श्रद्धा तुमची नसता, मग साधावी परमार्थ घडते. पहिल्यांदा प्रपंच नेटका, पण नेटका म्हणजे काय, तो नेटका कसा करायचा, तर नेटका संसार करण्याचं सुद्धा ज्ञान तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी सांगितलं. सर्वच पद्धतीचं हो जाऊ द्या, बाकीचं जाऊ द्या, हे इंजिनिअरिंग याचे ते हे तर अलीकडचे ज्ञान आहे. तुमच्या सर्वात जवळचं जेवण करणे, हो हे सांगायला पाहिजे का? हा सांगण्याचा विषय आहे. परंतु तो सुद्धा संतांनी सांगितला. का सांगितला हो कळत नाही ना लोकांना. कसं जेवा, कुठं जेवा, कसं जेवा, कोणाचं खावा, किती खावा, ही ह्या गोष्टी समजत नाही ना. म्हणून संतांना सांगावं लागलं. युक्त आहार विहारस्य, गीता सांगते, भगवत तुकोबारा सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. अरे युक्त आहार पाहिजे. युक्त म्हणजे लागेल तेवढा, जास्तही खाऊ नका आणि कमी खाऊ नका. जास्त खाल्ला अजीर्ण व्हाल आणि कमी खाल्लं तर गाडी बंद पडेल. म्हणून कसा युक्त पचेल असा आणि सात्विक आहार खा. सात्विक आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा शिरा रुद्या आहार सात्विक प्रिय हा. भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितला हा आहार सात्विक आहे, गोड. अशा पद्धतीचा सात्विक प्रकारचा आहार जो आहे तो आहार सेवन करत चला. म्हणजे जेवण कसं करायचं हे बी आहे ना. तर ये रवे ठ्या पोट भरी साम मसकाचे परी. नुसते लोक जसं गोठ्यामध्ये बैलाच्या समोर आणला चारा कळबा टाकला की तो लगेच सुरुवात करतो का, तो नैवेद्य असं वैश्वदेव करतो काय, ब्रह्मार परम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मनारुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्वेदं यत्करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्पुरुषो वदर्पणम्. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. लगेच जेवायला बसणार नाही तर तसं नाही. म्हणजे हे बैल म्हणतात काय नाही, समोर ताट आल्यानंतर बैल कधी म्हणतच नाही. नाही तसं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. कारण बरीच श्रोती मंडळी आहे, सर्व जाणकार आहे. कारण इथं तत् म्हणजे तपेलं नाही, त म्हणजे तत्वमसी समजणारे सर्व जाणकार श्रोते आहेत. तर विनोदाचा भाग वजा करा, कोणाचं मन दुखवण्याचा माझा हेतू नाही. परंतु आपल्याला एवढं सुद्धा ज्ञान सांगावं लागतं. हे ज्ञान संतांनी सांगितलं न हो. सर्व प्रपंचाकरता सुद्धा ज्ञान संतांनी सांगितलं. काय कसं प्रकारचं बोलावं, कसं तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारचं बोलावं. राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. काय परमार्थाचंच आहे ह्या गोष्टी.
व्यवहारात सुद्धा तुम्ही सांगा, गोड बोलणारा जर मनुष्य असेल ना, 4 माणसं जवळ येऊन बसतात. आणि बोलणे जैसी वृष्टी इंगळाची, ओ सख्खा पाठचा भाऊ, बाप जन्मदाता, बाप सुद्धा जवळ बसायला तयार होत नाही नुसता उपराट जर बोलणारा असेल तर. कडू जर बोलणारा असेल तर. म्हणून बोलावं कसं हे संतांनी सांगितलं. व्यवहार आहे हा, व्यवहारसुद्धा. म्हणून व्यवहाराकरता तरी संत वाङ्मयाचा अभ्यास करा बाप हो. प्रपंचाकरता तरी प्रवचन कीर्तन ऐकत जा. नुसतं थोडं याच्यावर पाश्चात्यांच्या लोकांच्या संस्कृतीचं अंधानुकरण करू नका. आपली संस्कृती काय कमी आहे का? मी सांगत असतो संस्कृतीच्या बाबतीत, भारताची संस्कृती ही अतिशय श्रेष्ठ संस्कृती आहे. म्हणून भगवान म्हणून सांगितलं, धन्य यस्य संस्कृती, धन्य यस्य परंपरा. या देशाची परंपरा धन्य आहे आणि या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती श्रेष्ठ संस्कृती आहे. हो तुम्ही सांगा, पाश्चात्यामध्ये पातिव्रत्य धर्म आहे का? आणि पातिव्रतेचं महिमा काय आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, आणि आम्ही 150 वर्षात ते आले तर त्यांचं आम्ही पंधानुकरण करतोय. आम्हाला आमचा स्वाभिमानच राहिला नाही. या संतांनी आपल्या जीवनात आचरून दाखवलं. आपण ज्या देशात जन्माला आलो त्या देशाचा स्वाभिमान, ज्या भाषिकेमध्ये आलो त्या भाषेचा स्वाभिमान, सर्व गोष्टी संतांनी आचरण करून दाखवल्या. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. मला काय सांगायचंय, आज आपण अशा परिस्थिती आहे, फार मोठं ऐकायला आणि सांगायला बोलायला दुःख वाटतं भाऊ. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या लोकांना आज मराठी शिका म्हणण्याची पाळी शासनावर येते. ह्या चुका शासनाच्याच आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून जर विचार केला असता, अरे स्वतंत्र भारत झाला, स्वतंत्र भारताच्या त्या देशातल्या प्रांतीय भाषा त्या प्रांतामध्ये सक्ती पाहिजे होती. संस्कृतची या देशामध्ये प्रत्येक विद्यालयामध्ये, संस्कृतची प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये सक्ती पाहिजे होती. आम्ही इंग्रजीची सक्ती केली. माझं कोण्या भाषेविषयी वैर नाही, कोण्या भाषिकांविषयी द्वेष नाही, परंतु आपल्याचा स्वाभिमान कसा सोडतात? अहो बाप दुसऱ्याला म्हणून चालेल का? आई ती आईच आहे ना, दुसऱ्यांना मानू नका असं नाही. मानिल्या त्या माना येरी, जैसी तैसी माय बरी, मानिल्या त्या माना येरी. तुका म्हणतात आई ती आईच आहे. आईची सर रंभेला सुद्धा येत नाही. जगाचा व्यवहार होत का असे ना, परंतु व्यवहारामध्ये तुम्हाला आज सुद्धा तुम्ही किती शिकले तर तुम्हाला व्यवहार मराठीत जन्माला आलेले आहे, तर इथं मराठीचाच करावा लागेल तरच समाधान मिळेल. ओ इंग्रजी भाषा शिकल्या, पण मी पुन्हा एकदा सांगतो, ऑनलाईन प्रवचनं चालू आहेत याची मला कल्पना आहे. चांगले सुशिक्षित एज्युकेटेड शिकलेले पदवीधर माणसं, शिकलेली माणसं प्रवचनं ऐकत आहेत याची मला कल्पना आहे. परंतु आपला स्वाभिमान पाहिजे ना. आपण विचार करतो का इंग्रजी भाषेमध्ये मम्मी आणि डॅडी किती सुंदर शब्द आहे मराठीतले. आई बाबा म्हणत असताना मनाला आनंद वाटतो. मम्मी आणि डॅडीचे अर्थ काय आहे हे काय शिकलेल्यांना माहिती नाही का? पण तरी चांगले शिकलेले. ती आई 2 पुस्तकं शिकलेली असते, 10वीच नपास असते, पोराला म्हणते मम्मी म्हणत जा. अरे मम्मी म्हणजे मेलेली आहे ना. लहानपणीच तू त्याला मारायला लावते. डॅडी म्हणजे डेड, तो मेलेला. त्यांना जिवंतपणे तुम्ही स्वतःला मुलांना मारून घ्यायला लावतात. मग त्यांनी पुढे मोठा झाल्यानंतर लाता मारल्या, वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं, तर त्याची काय चुकी आहे? संस्कार आपलेच चुकतात ना. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आपला भाषेचा आपण व्यवहार शिकू नये असं नाही. माणसाला जगात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषा अवगत असाव्यात. ज्ञानोबा आहे 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारी. 56 प्रकारच्या भाषा जगामध्ये सर्व याच्यातल्या 56 प्रकारच्या भाषा ज्ञानोबांना अवगत होत्या. आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये प्रत्येक भाषेतले शब्द पाहायला सापडतात. पण स्वाभिमान माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन का. ज्ञानोबांना संस्कृतमध्ये व्याख्यान करता आलं नसतं.
संस्कृतमध्ये टीका करता आली नसती. 10वा अध्याय पहा ज्ञानेश्वरीचा. 10व्या अध्यायातल्या पहिल्या ओव्या सुरुवातच्या ओव्या नुसत्या संस्कृत प्रचूर शब्द आहे. नमो विशत बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. संस्कृत प्रचूर आहे. 18व्या अध्यायाचं सुरुवातीचा नमन पहा तुम्ही, संस्कृत प्रचूर आहे. अमृतानुभव पहा. अमृतानमध्ये ज्ञानोबारांनी पहिले 4-5 श्लोक तर संस्कृतमध्ये सुरुवात केली. यदक्षरम मनाखेयम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रयेत. यदक्षरम मनाखेयम म्हणजे पूर्णचं पूर्ण. आता मी श्लोक नाही सांगणार, अर्थ नाही सांगणार, कारण त्या विषयावर आपले चिंतन. मला काय सांगायचं, ज्ञानोबाराय अस्खलित संस्कृत ज्ञानाचे राजे होते ते. त्यांना काय, आणि त्या काळामध्ये संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिणं, टीका लिहिणं भूषण होतं. त्या काळात राजमान्यता मिळत होती संस्कृत ग्रंथांना. परंतु ज्ञानोबारांनी प्रतिष्ठेसाठी, लोकमान्यतेसाठी कधीच केलं नाही. आणि संतांचं हे आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालावं. आपण लोक म्हणतात काय तुकोबाराय होऊन गेले, तुकोबाराय नाही होणार, पण तुकोबारायांच्या पावलावर पाऊल टाकून चालवावं. ज्ञानोबारायांच्या पावलावर पाऊल टाकून चालावं. आपण तात्पुरता अर्थ घेतो, परंतु त्यांच्यासारखं आज होता आलं नाही. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, कधीतरी कल्पाच्या शेवटी एकदा अवस्था येईलच ना. पण साधना करायला काय हरकत आहे. आणि कोणासाठी सांगितलं आहे? संत महात्मे आपल्यासाठी अवतीर्ण झाले ना. त्यांनी ज्ञानोबारायांनी जर मराठीचा स्वाभिमान धरला तर आज आपण ज्ञानोबारायांच्या महाराष्ट्रात, तुकोबारायांच्या महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय. तर इथं मराठी ही सक्ती पाहिजे, नाही शिकवायचं कामच पडायला पाहिजे नव्हतं, अशी परिस्थिती पाहिजे होती आज. परंतु आज दुर्दैव आहे. असो कालाय तस्मै नमः. आता तरी जागृती आली थोडीफार, किंवा मराठी शिकायला पाहिजे, याच्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून मी तुकोबारायांचं प्रमाण मुद्दाम म्हणून गेलो. पुन्हा म्हणतो, जैसी तैसी माय बरी मानिल्या त्या मानायरी. बाकीच्या किती भाषा शिका. आई, जो प्रेमाचा हात, ती कशी असू द्या, ती कुरूप असू द्या, थोडी रागीट स्वभावाची असू द्या, परंतु आपल्या पाठीवरून प्रेमाचा हात फक्त आईच फिरवणार आहे. प्रेमाचा पाझर आपल्याकरता फक्त आईच्याच हृदयात फुटणार आहे. बाकीच्या असतील नाही असल्याने, परंतु आईचा कडवळा दुसऱ्या नयनाने. तशी मराठी ही आपली आई आहे. मराठी भाषा हे आपली मातृभाषा आहे. आणि म्हणून या भाषेविषयीचा स्वाभिमान असावा. नाथ महाराज म्हणतात की ते संस्कृतातली असणारी रसाळ कथा मराठीया सांगेन आता. आता मी मराठीत सांगतो. का सांगतो? तर स्वाभिमान म्हणून. का सांगतो? माझ्या मराठी भाषिकांना संस्कृताचं ज्ञान सामान्य जनतेला येणार नाही, सामान्य जनतेला नाही. म्हणून त्या काळात संस्कृत भाषेच्या कोंदणात असलेलं तत्त्वज्ञान या संतांनी मोकळं दालन केलं सामान्यांकरता. आणि मराठीमध्ये त्यावेळेस त्यांना त्याचा प्रतिकारसुद्धा झाला. नाथ महाराजांनी भागवत लिहिलं, एकनाथी भागवत, तर त्याचा काशीमध्ये प्रतिकार झाला. परंतु गंगामाईने स्वीकार केला. त्यामुळे त्या काळात नाथ महाराजांची आणि एकनाथी भागवताची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली. हा मराठीचा सन्मान आहे. परराज्यात सुद्धा मराठीचा सन्मान आहे. म्हणून अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात की मी रसाळ कथा सांगतो. कारण बरेच लोक असे विद्वज्जन काही म्हणतील, त्या काय मराठीत सांगतो, संस्कृतमध्ये सांगायला पाहिजे होतं, परंतु नाही. मराठीचा स्वाभिमान आहे संतांना. त्याप्रमाणे मराठीत जरी हे तत्त्वज्ञान सांगत असलो, नाथ महाराज म्हणतात की रसाळ कथा मराठी आता सांगेन आता. येथे अवधान द्यावे श्रोता, हे विनवणी संता सलगीची विनंती मी संतांना, सज्जनांना नाथ महाराज म्हणतात, मी आता तुम्ही फक्त अवधान द्या. म्हणजे माझ्या बोलण्याकडे, माझ्या या कथेकडे, मराठी कथेकडे तुम्ही लक्ष द्या. फक्त माझ्याशी सलगीची म्हणजे माझी लढिवाळपणाची तुम्हाला काय आहे, विनंती आहे. तुम्ही लढिवाळपणाने आपलाच एक म्हणून, आपला मुलगा म्हणून, आपला प्रेमाचा म्हणून, संबंधी मित्र म्हणून जे काही नातं लावायचं ते लढिवाळपणाचं नातं लावून
तुम्ही माझी ही सलगीची माझी जी विनंती आहे, ही विनंती संतजन हो, सज्जन हो, साधू संतांनो, तुम्ही माझी ही लढीवाळपणाची विनंती ऐका. पूर्वी सलगी दिधली स्वामी, म्हणून निशंक झालो आम्ही. परी बोलेन ते परी जे बोलेन ज्ञानांगमी, ते सादर तुम्ही परिसावे. नाथ महाराज म्हणतात की बाबा ही सलगीची विनंती मी करतोय. पूर्वी मी सलगी केली होती. हा तुम्ही कदाचित म्हणणार लहानसं पोरगा आहे, काय याचं ऐकावं. कारण माणसाच्या बऱ्याच वेळा माणसाच्या मनात येतं की लहान पोरगा आहे, काय त्याचं ऐकावं. परंतु शास्त्र सांगतं बालादपि सुभाषितम ग्राह्यम. आपल्याला हितकर असेल, आपल्याला लाभदायक असेल, त्याच्यापासून आपला फायदा होत असेल, तर ती गोष्ट हे खऱ्या हिताची जर असेल, तर ते 5 वर्षाचं पोरगं बोलत असलं, त्याच्या तोंडातून जर उपदेश घेत असला, तर तो सुद्धा शहाण्या माणसाने ग्रहण करावा. वैकुंठवासी गुरुवर यादव महाराज दृष्टांत सांगायचे. हिरा किंवा सोनं घाणीत पडलेलं असलं तरी हिरा उचलून घ्यावा, सोनं उचलून घ्यावं, घाण धुवून टाकावी, हिरा मात्र उचलून घ्यावा. तसा ज्ञानाचा बोध, हिताचा उपदेश कोणाच्याही मुखात तैसे निच्या मुखे करावे सर्व, म्हणजे माफ करा, तर ज्ञाना लागी व्हावे निचाहुनी नीच. हे ज्ञान प्राप्त करण्याकरता लहानात लहान व्हावं, आणि ती ज्ञान कोणाच्या मुखातून असलं तरीही ते आपण स्वीकार करावं. हिताकरता त्याची उपेक्षा करू नये. नाथ महाराज याच्याविषयीची फार एक खळवळ्याची आणि खेदात्मक गोष्ट सांगतात आणि विनंती करतात. नाथ महाराज म्हणतात, धनवंतो रत्न पारखी पुरा, तेने दळी माझी देखिल्या हिरा, गाठी बांधोनी आणि घरा, पारखी खरा निज ज्ञाने. हिरा घाणीत पडलाय किंवा धुळीत पडलाय, घाण सोडून द्या, धूळमध्ये हिरा पडलेला आहे आणि तो हिरा चमकला, तर तो धुळीमधला पडलेला हिरा जो आहे, तेने धुळी माझी देखिल्या हिरा. कोण जो आहे, जो रत्न पारखी आहे, त्याने हिरा पाहिला. कुठं? धूळमध्ये पडलेला. कोणी पाहिला? रत्नपारख्याने. म्हणजे रत्नपारखी म्हणजे आडनावाचा नाही. आम्ही आळंदीत असताना रत्नपारखी होते, पण त्याला गाजरसुद्धा आणता येत नव्हते. म्हणजे गाजर पारखी वेगळा, रत्नपारखी वेगळा. हिरान गारगोटी काय यातला त्याला रत्नपारखी म्हणतात. त्याला रत्न कळत होतं, त्यातला जाणकार होता, जवाहीर होता, तो जातीवंत रत्नपारखी होता, आणि त्याला धुळीमध्ये पडलेला हिरा दिसला. मग काय करेल तो? जाऊ द्या, धुळीत पडेल आहे, कशाला उचलता, असं म्हणेल नाही. कारण हिऱ्याचं मोल त्याला कळालेलं आहे, हिऱ्याची पारख त्याला आहे, आणि तीच बांधल्यामुळे तो काय करतो, तो हिरा तिथं पडू देतो काय? नाही. रत्नपारखी तो धुळीत पडलेला हिरासुद्धा उचलतो, नुसता उचलत नाही, कापडात बांधतो आणि घरात जाऊन तिजोरीत ठेवून देतो. कोण? पुन्हा विचारतो, कोण? रत्नपारखी. तुमच्या आमचा सारखा नाही गाजर पारख्या. रत्न जाऊ द्या, चमकणारा खळा असेल म्हणून आम्ही सोडून देऊ. परंतु तसं ज्याला त्यातलं ज्ञान आहे, तो कधीच त्याची उपेक्षा करणार नाही. तसं संस्कृतचं ज्ञान नाथ महाराज म्हणतात, मी मराठीत जरी आणलं तरी, मराठीत प्राकृत भाषेत आणलं तरी, त्यातले जे जाणकार आहेत, ज्ञानी जे आहेत, विद्वान, खरे विद्वान जे आहेत, ते विद्वान हिरा, त्यातलं तत्वज्ञान भाषेला बाजूला ठेवतील. भाषेचं कोंदण, भाषेचा भाग जो आहे तो बाजूला ठेवतील, पण त्यातलं जे तत्वज्ञान आहे ते मात्र वेचून घेतील, ते मात्र खाली सोडणार नाही. त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, तैसे ज्ञाते विद्वज्जन ग्रंथ मराठी देखून. तसे विद्वज्जनांनी माझा जो ग्रंथ आहे, ज्ञात्यांनी माझा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मराठी देखून, माझा हा मराठी ग्रंथ देखून उपेक्षा न करिता करावा यत्न.
पारखोनी छिद्रत्न साधावया. छिद्रत्न म्हणजे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान साधण्यासाठी तुम्ही काय करा तर याची उपेक्षा न करता करावा यज्ञ पारखोनी. हे ज्ञान पारखा आणि ज्ञान पारखून आत्मज्ञान सेवन करण्याचा प्रयत्न करा आणि काय करा याची उपेक्षा मात्र करू नका. जर आत्मज्ञान साधून घ्यायचं असेल तर मराठी भाषा असू द्या ना, तर काही प्रश्न नाही. म्हणून याला नाव ठेवू नये. कारण लोकांना सहज कसं असतं, सहज बोलायची सवय असते. ज्यातला त्यातला अधिकार नाही तोही त्याची उपेक्षा, शहाण्याने उपेक्षा केली एखाद्याने तर त्याच्या मागे बाकीची उपेक्षा करतात. तुम्ही पहा, एखाद्या माणसाविषयी 2-4 चांगले माणसं, प्रतिष्ठित माणसानं जर अपशब्द वापरू द्या, गावातले सर्वच, त्या परिसरातले सर्वच ते त्याच पद्धतीने त्याच्याशी बोलतात. श्रीमंताच्या माणसाने एखाद्या गरिबाच्या पोऱ्याला उद्धट नावानं, एकेरी नावानं जर उच्चार घेतला, समजा परशुराम नाव आहे, परशा म्हटलं तर गावातले सगळेच लोक त्याला परशाच म्हणतात. तो म्हातारा होतो तरी परशाच म्हणतात. असं आहे. आणि श्रीमंताने जर म्हटलं बाळासाहेब, त्याचा पोरगा जरी म्हणतो, तो पोरगासुद्धा म्हणतो बाळासाहेब. हे काय आहे, मोठ्यांचे. तशी आणि समाजामध्ये तसे संस्कार असतात. तसे याच्याप्रमाणे त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, माझ्या या ग्रंथाला शूद्र दृष्टीने पाहू नका, सामान्य दृष्टीने या ग्रंथाला पाहू नका. कारण भाषा माझी मराठी असली, माझ्या स्वाभिमानाने माझ्या मायबोलीमध्ये मी जरी तत्त्वज्ञान सांगत असलो तरी हे ज्ञान तर माझ्या पदरचं नाही ना. हे ज्ञान कुठून आलं? व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम्. व्यासांपासून आलेलं हे ज्ञान आहे, व्यासांनी सांगितलेलं ज्ञान आहे. हा अपमान मराठीचा नाही, हा अपमान ग्रंथकर्त्या मराठी भाषिक कवीचा नाही, लेखकाचा नाही, माझा नाही. हा अपमान कोणाचा आहे? व्यासांचा आहे. म्हणून या मराठी भाषेत जरी मी टीका करत असलो तरी या ग्रंथाचा उपेक्षा मात्र शूद्र दृष्टीने मात्र याला पाहू नका. शूद्र दृष्टी पाहाने पाहता बोलू लागेल व्यासाची ग्रंथा. माहेश्वरी मराठी कविता सोडोनी कुटिलता पहावी, कुटिलता पहावी. वा, नाथ महाराज म्हणतात कुटिलता सोडोनी मराठी कविता पहावी. म्हणजे कपट, मनातलं कपट सोडून द्यावं आणि मराठी पाहावी. मराठीतला काय आनंद आहे. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी, हो देया जगात ऐसा वागविलास विस्तारू. गीतार्थीची पडी भरू, आनंदाचे आवारू मांडू जगात. ज्ञानोबरायांची भावना काय आहे? साऱ्या जगात मराठीचं तत्त्वज्ञान याच्यामध्ये. म्हणून थोर संत ओरतोर सत्पुरुषांचे उद्गार आहे. आणि गुलाबराव बाबा मानधानकर, ज्यांना ज्ञानोबरायांचा साक्षात्कार ज्ञानेश कन्या म्हणून म्हणत होते, त्यांचे वाक्य आहे, वारकरी संप्रदाय हा जगात सर्वांचं गुरुत्व करणारा 1 नंबरचा म्हणजे गुरु संप्रदाय, श्रेष्ठ संप्रदाय ठरेल. आणि ज्ञानोबरायांची पसायदान ही विश्व प्रार्थना ठरेल. आज महाराष्ट्रात म्हटल्या जात नसतील काही दलिंदर शाळांमध्ये, अज्ञानी शाळेमध्ये, ज्यांच्यावर पाश्चात्यांचे पगडे पडलेले आहे, पाश्चात्याच्या संस्कृतीने संस्काराने ज्यांच्या बुद्ध्या अंध झालेल्या आहेत, अशा लोकांच्या अशा शाळांमध्ये कदाचित प्रार्थना म्हटल्या जात नसेल. परंतु आज परदेशामध्ये मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोबरायांचं पसायदान आज प्रार्थना म्हणून म्हटल्या जातो. हा स्वाभिमान आपल्याला वाटायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात असून कॉलेजेसमध्ये आपण पसायदान आता बऱ्याच ठिकाणी व्हायला लागलं, पण अजून बऱ्याच शाळा कॉलेजेस आहेत की तिथं पसायदान होत नाही. फार मोठी खेदाची गोष्ट आहे. परंतु ज्ञानोबरायांनी, आईसाहेब मुक्ताईंनी, पांडुरंग परमात्म्याने कृपा करावी, यांना सर्वांना सद्बुद्धी द्यावी आणि आपल्या मायबोलीचा स्वाभिमान नुसता शब्दात नाही, नुसता व्याख्यानात नाही, मतमागणीसाठी नाही, लोक जमावासाठी नाही, तर जिव्हाळ्याने लोकांमध्ये हे नुसतं बोलून चालणार नाही, प्रत्यक्ष अंमलात आणायला पाहिजे. आणि सक्तीने मराठी भाषेचं अंमलात
किमान महाराष्ट्रापुरतं तरी अंमलात आणून, कारण महाराष्ट्रीयन लोकांचं कल्याण करण्याकरता संस्कृत भाषेतलं तत्त्वज्ञान या सत्पुरुषांनी, या संतांनी मराठीमध्ये आणलेलं आहे. म्हणून ही मायबोली आपल्याला समजणं अतिशय कर्तव्य, आपला स्वाभिमान आहे. नाथ महाराज म्हणतात या मराठीला असं उगीच पाहू नका. कोटीलता सांडून तुम्ही काय करा, तरी माहे सरी तरी मराठी कविता, तरी माझी मराठी कविता आहे. हे तुम्ही याला वाईट दृष्टीने पाहू नका, कारण नाथांचा अपराध आहे. आणि ज्याला सुखाची याची जर प्राप्ती असेल तर त्यांनी मात्र निश्चित मराठीचा अभ्यास करावा. मराठी ग्रंथातील या माझ्या मराठी ग्रंथाचं चिंतन करावं. ज्यासी निज सुखाची गोडी, ते प्राकृतीन काढिती खोडी, घेतील ज्ञान गर्भाची जोडी, अवस्था गोडी परमार्थी. परमार्थातली गोड अशी अवस्था, उच्चतम अशा प्रकारची अवस्था जर साधून घ्यायची असेल, ज्ञानाची गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, तर अशी ज्यांना इच्छा आहे आपल्याला ज्ञान व्हावं, आपण पारमार्थिक अवस्था आपली उंचवावी, आपण साधक अवस्थेत सिद्ध अवस्थेत जावं, अशी ज्याला अपेक्षा असेल, तो कधीच ग्रंथाच्या भाषेच्या कोंदणामध्ये ग्रंथाला पाहणार नाही. तो साधेल फक्त घेतील ज्ञान गर्भाची जोडी. ते फक्त त्यातलं काय पाहतील, ज्ञानच पाहतील. म्हणून असे कोणी पाहणार, ते गोडी प्राकृती न काढिती खोडी, ते प्राकृती खोडी न काढिती. प्राकृत म्हणून याची हेळसांड करणार नाही. कोण, जयासी निज सुखाची गोडी, ज्याला आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं आहे ना, आणि ज्याला आत्मसुखाची गोड लागलेली आहे, आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, तयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. असं जे हे जे ज्ञानोबाबांना म्हणतात, ज्याला आत्मसुखाची गोड लागली तो इंद्रियांना मानत नाही, विषयामध्ये रमत नाही. तसा ज्याला आत्मसुख प्राप्त करून घ्यावा याचा ध्यास लागला, याला गोडी लागली, आवड लागली, तो मनुष्य, तो साधक, तो सज्जन कधीच प्राकृत म्हणून मराठी भाषेची हेळसांड, मराठी ग्रंथांची हेळसांड करणार नाही. आणि हे जर पाहिजे असेल तर नाथ महाराज म्हणतात, हे या भागवतात मराठी भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे. नाथ म्हणतात, ज्यासी भागवताची नाही भक्ती, कोरडी व्युत्पत्ती मिरविती, तेही जरी निंदा न करीती, तरी पुढे पावती भक्ती ते. काय नाथ महाराजांची उदार भावना. ते म्हणतात, ज्यांना भागवताची गोडी लागली आहे ना, ज्याला कदाचित भागवत कोणाला आवडत नसेल, भागवत आवडत नाही, ज्यासी भागवती नाही भक्ती, म्हणजे भागवताविषयीचं प्रेम नाही, परंतु अशांनी जरी नुसती कोरडी व्युत्पत्ती मिरविती, आम्ही भागवतकार आहे, भागवताचार्य आहे, अजून काय पदव्या लावता येतील त्या लावा, सर्वच आचार्य झाले, विनोदाचार्य झाले, सर्वच आचार्य झाले, मूर्खाचार्य व्हायचं. ती पदवी लावून बी घेईल कदाचित कोणी. तर असू द्या. तर अशा प्रकारचे ह्या स्वतः काही नसताना कोरडी व्युत्पत्ती मिरविती, कोरडी नुसती व्युत्पत्ती जर मिरवत असतील तर त्यांना सुद्धा नाथ महाराज म्हणतात, त्यांना सुद्धा तेही जरी निंदा न करती, त्यांनीही जर मराठी भाषेची, या मराठी ग्रंथाची, प्राकृत भाषेतल्या ग्रंथाची जर निंदा केली नाही ना, तर तेही पुढे पावती भक्ती ते, त्यांना सुद्धा भगवंताची भक्ती प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य कशात आहे, या प्राकृत, या मराठी भाषेत आहे. आणि शेवटी नाथ महाराज म्हणतात, शेवटी काय आहे, माणसाचा स्वभाव आहे, स्वभाव बदलत नाही. परंतु जाऊ द्या, निंदा करणारे असले काय, वंदन करणारे असले काय, और चार हत्ती जर रस्त्यानं निघाला ना, तर हत्तीवर भुंकणारी कुत्री असतात आणि त्याच्या पाय पडणारे सुद्धा असतात, त्याची स्तुती करणारे सुद्धा असतात. भुंकणारे किती भुंकू द्या, हत्तीवर फरक आहे. अरे हत्ती चालत आहे बाजारमो, कुत्ती भुकते वाको भुकणे दे. किती भुंकती ती द्यावी भुंको, आपण तयाचे न शिको. ज्ञानंत गोबराय म्हणतात, ते भुकतात ना, भुंकू द्या. हृदया
निंदा करणारे नाथ महाराज म्हणतात या मराठी भाषेची निंदा करणारे, कारण नाथ महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. मी मगाशी सांगितलं ना एकनाथी भागवताच्या प्रसंगाविषयी. काशीमध्ये श्रेष्ठ अनेक विद्वानांनी त्याचा काय केला होता, तिरस्कार केला होता, परंतु ते अनुभवलं. निंदा करत होते मराठी भाषेची, परंतु नाथ महाराज म्हणतात त्यांच्याविषयी जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना, जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी रळो मैत्र जीवांचे. सर्वांना जे खळ असतील ते खळसुद्धा कसे व्हावे, सज्जन व्हावे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांचा वाकडेपणा, खळ सांडो नाही, खळांचा खळपणा सांडो आणि त्या सत्कर्मी रती वाढो, ते सुद्धा सत्कर्माने चालावी, ही व्यापक भावना आहे. तसे नाथ महाराज म्हणतात कदाचित माझी मराठी भाषेतला ग्रंथ म्हणून, प्राकृत भाषेतला ग्रंथ म्हणून काही लोक निंदा करत असतील, मला त्याचं काही. माझ्या श्रीगुरूंनी माझी अवस्था अशी करून ठेवली. कोणी म्हणत असेल हां काय सरते तर करू द्या ना प्रवचन, आपलं काय आहे, तिथं करणारी ते माऊली आहे, बोलून घेणारी ती माऊली आहे, श्रीगुरू आहे. वर ज्याला आवडलं त्याने ऐकावं, नसेल आवडत त्यानं नाही ऐकावं. म्हणजे माझंच सांगतो असं नाही, आपली अवस्था तेच आहे. करणार मी म्हणतो माझी तर शुद्ध भावना आहे. इथं मी बसतो ना, तर इथं बसल्यानंतर सर्व करून घेणारी ती माऊली आहे, श्रीगुरू आहेत. श्रीगुरू जशी बुद्धीला प्रेरणा देतात त्याप्रमाणे आपण बोलण्याचा प्रयत्न करावा. चिंतन थोडंफार करावं लागतं, प्रयत्न करावं लागतात. पेरल्याशिवाय उगवत नाही, परंतु त्याला उगवण्याकरता बाकीचं खतपाणी ते त्यांचं आहे. ते कृपादृष्टीतून तेच बोलवतात. लाईट जरी असला तरी बटन तिकडनं दाबावं लागतं ना, करंट आल्याशिवाय लाईट लागत नाही. तसं हे नुसतं मटगाळ येऊन बसतं इथं, इकडून फ्यूज मात्र तिकडनं पडतो, बटणं तिकडनं असतात. म्हणून कोणी ऐकत असले आवडीनं ऐका, नसतं ऐकत असले नसतं ऐकव. तर नाथ महाराज म्हणतात तुम्हाला निंदा करायची असली निंदा करा, तुम्हाला वंदन करायचं असलं या ग्रंथाला, तुम्ही याची स्तुती करायची असली स्तुती करा. आम्हाला स्तुती करणं जरा जसा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे निंदा करणारा सुद्धा आम्हाला श्रेष्ठ आहे. आणि आमच्या श्रीगुरूंनी, आमच्या संतांनी आम्हाला हेच सांगितलं, जे वंदिती जे वंदिती का निंदिती ते दोघे आम्हा ब्रह्मस्थिती. ते दोघंचे दोघं कोण आहे, ब्रह्माचे स्वरूप आहे. सर्व स्वरूपामध्ये काय, अवघं ब्रह्म आहे. आणि ब्रह्मस्वरूप असणारा तो निंदा करणारा असो, स्तुती करणारा असो, त्याच्यामध्ये ब्रह्मच आहे. आणि आमच्या श्रीगुरूंनी, आमच्या संतांनी आम्हाला अशी दृष्टी दिली की ते सर्वचे सर्व काय, जे वंदिती का निंदिती ते दोघे ब्रह्ममूर्ती, हे निजात्मभावाची प्रतीती केली जनार्दने. नाथ महाराज म्हणतात जनार्दन स्वामींनी ही निजात्म प्राप्तीची प्रतीती, निजात्म भवाची प्रतीती जनार्दन स्वामींनी श्रीगुरूंनी करून दिली. म्हणून हे संत सज्जन हो, हे श्रोते हो, मी अवधेनं जे विनंती करतोय ते आता पूर्ण सलगी दिधली स्वामी. अशी पूर्ण सलगी श्रीगुरूंना आम्ही केली, जनार्दन स्वामींना. म्हणून निशंक झालो आम्ही. आता आम्हाला काही चिंता नाही. या ग्रंथाची निंदा केली काय, स्तुती केली काय, कोणी ऐकलं काय, नाही ऐकलं काय, परंतु आम्हाला स्वामींनी स्थिर अवस्थेवर प्राप्त करून दिलं. आता आम्ही निशंक झालेलो आहोत. परी ते जे जे बोले न ज्ञानांगमी ते सादर तुम्ही परिसावे. नाथ महाराजांचा निंदा करायची का, खुशाल करा, पण तरीही सुद्धा मी आपल्याला परी जे बोले न ज्ञानांगमी ते सादर तुम्ही परिसावे. तुम्ही आदरानं हे ऐका. मी 2 गुरुवर्यांची वाक्य तुमच्या समोर ठेवतो. कारण ज्यांनी घडवलेला आहे, ज्यांच्याकडनं हा माल या मडक्यात टाकलेला आहे, तोच बाहेर येणार आहे ना भाऊ. आळंदीमध्ये शिकत असताना वैकुंठवासी गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्य, पांडुरंग महाराज वैद्य, आज महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाच्या थापीने महाराष्ट्र दणानून गेला, महाराष्ट्राबाहेर सुद्धा आज प्रख्यात मृदंग वादक आहेत, मृदंग कलाकार आहेत, मृदंग शिक्षक आहेत. ते परंपरेने वा साक्षात वैकुंठवासी गुरुवर्य पांडुरंग बाबा वैद्यांचे शिष्य आहेत. इतर गुरूंकडे जरी शिकलेले असले तर कमीत कमी त्यांचे गुरु तरी पांडुरंग बाबांकडे शिकलेले आहेत. आणि म्हणून असे जे पांडुरंग बाबा आहेत ते नेहमी म्हणायचे, त्यांनी शेवटच्या काळामध्ये मृदंगाच्या बोलाचं पुस्तक काढलं होतं.
तर मला काय सांगायचं आहे, जरी परी जे जे बोलेन ज्ञानांगमी ते ते सादर तुम्ही परिसावे. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, चांगलं म्हणा की वाईट म्हणा, पण मी जे बोलीन ज्ञानांग ते तुम्ही परसावे. पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे, अरे कोणी आले त्यांच्यासोबत जवळ की आपण हे पुस्तक मृदंगाच्या बोलायचं. त्यानं जर म्हटलं, बाबा आमच्या घरी कोण शिकणार आहे? अरे पैसे नको देऊ, घेऊन जा. बाबांना माहिती होतं याला दिलं की पैसे देणारच आहे, तो भाग सोडू द्या. परंतु त्यानं जर म्हटलं आमच्या घरी कोणी शिकणार नाही, बाबा तुमचा आग्रह आहे म्हणून, अरे तू नाही शिकणार, तुझा मुलगा शिकेल, तुझा मुलगाने शिकला, तुझा नातू शिकेल, तो नाही शिकला, तुझा पंतू शिकेल, तुझा खापर पंतू शिकेल, तुझा ते म्हणजे असे सांगायचे. पण पुस्तक घे ते सांगायचे, घ्याच असा माझा आग्रह नाही, पुस्तक घ्या असा माझा आग्रह नाही, पण घ्याच. घ्या असा आग्रह नाही, पण घ्याच. तसं नाथ महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला याची टिंगल करायची असली, याची स्तुती करायची असली तरी तुम्हाला काय करायचं ते करा, पण परी जे जे ज्ञानांग मी बोलेन, या ग्रंथाच्या माध्यमातून मराठी भाषेतून जे जे ज्ञान मी बोलेल, ज्ञानाच्या गोष्टी बोलेल, ते सादर तुम्ही परिसावे. ते ऐकत असताना मात्र आदराने आणि श्रद्धेने ऐका, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी विनंती नाथ महाराज वैकुंठवासी गुरुवरे भाऊसाहेब सांगायचे. शेवटच्या काळामध्ये काय सत्पुरुषांना भविष्य काळाची जाणीव असते. महाराज म्हणायचे, मी मागेच सांगितलं होतं मला वाटतं वाक्य, ते म्हणत, बुवा हा काळ किती विपरीत झाला. ओ संबंध तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली. गुटखा, मद्य, आता तिला सरकार मान्य आहे, ती त्याला इलाज नाही. काय तर आता जाऊ द्या, न बोललेलं बरं आहे. कालाय तस्मै नमः, भगवंताने सर्वांना सद्बुद्धी द्यावी. सर्वेचे सर्व लोक व्यसनाधीन झाले, यांचं भवितव्य धोक्यात. म्हणून आता हे लोक असे करत गेले आणि आपला मार्ग सांगतो, शुद्ध भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त. हे लोक शरीरानंच शुद्ध नाही तर मनानं शुद्ध कधी होते? कसा यांचा उद्धार होईल हा कळवळा. अनेक वेळा भाऊसाहेब माझ्याजवळ, महाराज माझ्याजवळ अनेक वेळा बोलले, कीर्तनातून सुद्धा ते बऱ्याच वेळा बोलायचे. तर शेवटच्या काळात ते म्हणत, बुवा आपल्याला एक नारा करायचा आता. काय? पेत जा पण येत जा. पेत जा याचा अर्थ पेलीच पाहिजे आणि इकडे आलं पाहिजे असा नाही. तुम्ही पेणारे असले, तुम्हाला संगतीने, तुम्हाला कदाचित संगतीने तुम्हाला लागलं असेल व्यसन, तर सुटत नसेल, इकडे या. इकडं आल्यानंतर तुमचं व्यसनसुद्धा सुटेल. कधीतरी तुमच्यावर परिणाम होईलच. अहो दाना बाबा, एखादं धान्य जर पाण्यामध्ये टाकलं तर आज ना उद्या भिजेलच, त्याला कोंब येईलच. तसा मनुष्य इकडे आल्यानंतर त्याच्यावर बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तसं नाथ महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला आवडत नसलं ना तरी नका आवडू द्या, पण मी जे जे सांगतोय ना मराठी भाषेत, जे परी जे जे बोले न ज्ञानांग मी, ते ज्ञानाचा अंग मी सांगेल, ते सादर तुम्ही परिसावे. ते तुम्ही आदरानं श्रद्धेनं ऐका. आणि असं परिसावे म्हणजे ऐकावे अशी विनंती करतात. आणि अशी विनंती केल्याबरोबर समोरचं जे कृपाळू सज्जन श्रोतेगण होते, संत होते, ते सर्व सज्जन सदहृदय ते सज्जन नाथ महाराज म्हणतात ते प्रसन्न झाले. ऐसे प्रार्थोनी श्रोते जन, प्रसन्न झाले साधू सज्जन, पुढील कथेचे अनुसंधान एका जनार्दन सांगेल. नाथ महाराज म्हणतात अशी विनंती केली. ऐसे प्रार्थोने श्रोतेजन, श्रोत्यांना अशी प्रार्थना केली, विनंती केली. आणि समोरचे जे श्रद्धाळू भाविक श्रोते होते त्यांना विचार पटला. आणि मग ते सुद्धा कसे झाले? प्रसन्न झाले. आणि ते म्हणले, महाराज अहो असू द्या ना मराठी भाषा, तुम्ही सांगा, असू द्या ना गावरान भाषेत प्रवचन, तुम्ही बोलत राहा,
आम्ही ऐकतो अशी प्रसन्नता त्यांची झाली. आणि त्याकरता नाथ महाराज श्रोत्यांची प्रसन्नता पाहतात आणि श्रोत्यांच्या प्रसन्नतेवर तर वक्त्याचं वक्तृत्व आहे. ज्ञानोबा म्हणतात श्रोता तो श्रोता, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. म्हणून ज्ञानोबरायांची श्रोत्याविषयीची आणि माझी सुद्धा तीच भावना आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित सेवक, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. श्रोतेजन हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहे. आणि अशा भगवान शंकर महेश स्वरूप असणाऱ्या श्रोतृगणांना नमस्कार. त्यांना विनंती. आणि ते प्रसन्न झाले. आता श्रोता ईश्वर जर प्रसन्न झाला तर वक्त्या भाविक भक्ताचा उद्धार व्हायला काय वेळ आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात ते श्रोते प्रसन्न झाले. त्यांची प्रसन्नता पाहून नाथ महाराज म्हणतात आता पुढील कथेचे अनुसंधान एका जनार्दन सांगेल. नाथ महाराज म्हणतात आता पुढचं जे कथेचं जे अनुसंधान आहे, आता लक्षात घ्या. मागची आपली कथा काय चालू होती, जे ब्रह्मदेवाने सांगितलं, ब्रह्मदेवाला ज्ञान सांगितलं, त्याच कथेचा आता अनुसंधान ठेवा. आणि त्या अनुसंधानानेच आता पुढची कथा मी सांगतो म्हणजे कोण सांगतो? मी नाही, जनार्दन सांगेल. जनार्दन स्वामी माझ्या मुखातून बोलून घेतील. तसं आपण सुद्धा हा नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतावर जो चिंतन केलेलं आहे, याचा विचार, याचा आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपण करू म्हणजे आईसाहेब मुक्ताई आणि श्रीगुरु ईश्वर पांडुरंग परमात्मा आपल्याकडनं ते करून घेतील. कथेचं अनुसंधान काय आहे, आता ते अनुसंधान मी सांगणार आहे. म्हणजे श्रीगुरु आईसाहेब मुक्ताई आपल्याकडनं वधवून घेणार आहेत. आपण सुद्धा ते ऐकावं. पण तो अनुसंधान काय आहे ते फक्त आज आपण फक्त ओवी वाचून घेऊ आणि त्या कथेचा विचार उद्या करू. नाथ महाराज म्हणतात ते अनुसंधान असं आहे. आदिकल्पाची आदी एकार नवजळामधी ब्रह्मा झाला जडबुद्धी सृष्टी सर्जन विधी स्फुरेना. ओवीचा अर्थ असा आहे सरळ. आदिकल्पाच्या अगोदर आदी असणारा जो ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाला सर्व एकारनव असलेल्या जळामध्ये, त्या समुद्रामध्ये ब्रह्मदेव हा उत्पन्न झाल्याबरोबर जडबुद्धीचा झाला. आणि त्याला सृष्टी निर्माण कशी करावी हे सुद्धा त्याला स्फुरण पावत नव्हतं. ते कसं पावत नव्हतं, मग ते तसंच राहिलं का, त्याचा विचार पाहण्यासाठी आपण अवधान द्यावं. आणि ते अनुसंधान राखत उद्याच्या दिवशी याच वेळेमध्ये आपण याचा विचार करणार आहोत. आजची ही वेळ आपली संपलेली आहे आणि आजची ही प्रवचन वाचिक सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या श्रीगुरूंच्या ईश्वराच्या चरणी समर्पित करून आपण आजच्या प्रवचन सेवेला विसावा देत आहोत. आणि नियमाप्रमाणे संतांचं भजन आपण करणार आहोत. उद्या पुढचा विचार अनुसंधान राखून आपण करणार आहोत. कुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव
तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई जगत्रे जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाढाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 हरिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु गुरुजी महाराज की जय. सद्गुरु मुकुंद महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की जय. सब संत तन की जय. सोमेश्वर भगवान की जय.